चला बघा, कालचा आपला 1.1 1.2 झालाय. आज आपल्याला सुरू करायचं आहे सराव संच 1.3. त्याच्यामध्ये आपल्याला क्रेमरची पद्धत दिलेली आहे, त्याची किंमत काढा असं सांगितलंय. आता याच्यामधला प्रश्न पहिल्यामध्ये तो तुम्हाला चौकट दिलेली आहे, ती चौकटी भरायची. आता दुसऱ्यामध्ये याची याची किंमत काढा, ती तुम्हाला काढून दिलेली आहे. आता आपण बघूया समीकरण प्रश्न तिसऱ्यामधलं खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडव. ही पद्धत तुमच्या लक्षात नाही असं तुमचं मत आहे. आता जे प्रश्न पहिला दुसरा तिसरा दुसरा सोडवला त्याच पद्धतीने हे पण सोडवायचे असतात. अवघड काही नसते. रिव्हिजन म्हणजे जे तुम्हाला येणार नाही त्या गोष्टी असतात. हे का नाही, सगळंच अवघड म्हणल्यानंतर मग सगळं पुस्तक आपल्याला पहिल्यापासून घ्यावं लागेल का? नाही. आता आपली परीक्षा आली, महत्वाच्या काही काही गोष्टी जे आपल्याला क्लिअर करायच्या आहे, बरोबर. त्याच्यामध्ये अवघड आहे. बरं, मी तुम्हाला सोडून दिले, तुम्ही म्हणाले सर मला ते जमतंय. आता सरसंच 1.1 मध्ये मी तुम्हाला एकच प्रश्न सोडून दिला, फक्त 1-2 समजा जे काय असतं. तक्ता कसा सोडवायचा, काय वगैरे, त्याची किंमत कशी काढायची, काय समीकरणाची उकल काढायची, समीकरण 1 मध्ये ठेवताना काय करायचं, 2 मध्ये, आणि काय नाही, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, ज्या 4 क्रिया तुम्हाला दिलेल्या आहेत त्या 4च क्रिया आहेत, बरोबर आहे का नाही. मग यामध्ये काय, हे असे मोठमोठे प्रश्न तुम्हाला विचारले जातात परीक्षेमध्ये. 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी जे काय असेल संदर्भ त्यांचं त्या पद्धतीमध्ये ते विचारले जातात. काय झालं? बर हो. मग जसं आता तुम्ही पाहिलं आलेखाचं काय करायचं होतं आपल्याला मागच्या सराव संचामध्ये, त्याची पण एक किंमत काढायची होती. जशी त्याची एक किंमत काढायची होती आणि त्या किंमतीनुसार तुम्हाला तो आलेख करायचा होता. आपण स्तंभ आलेख शिकलेलो होतो. हे फक्त आता रेषीय आलेख आहे, एक एक बिंदू जोडून तुम्हाला ते पूर्ण करायचा, पुढं जायचं, हे का नाही. तेच असते महत्वाचं, तेच आपल्याला शिकायचंय. आपल्याला इथं पहिला प्रश्न काय दिलेला आहे ते बघायचं. क्रेमरची पद्धत तुम्हाला माहिती आहे. काय घ्यायचे आपल्याला, dx dy तिघजण घ्यायचे. तिघजण घेतल्यानंतरच त्याचं उत्तर आपल्याला येणार आहे का नाही. मग पुन्हा काय, फक्त काय माहिती का, जर तुमच्याकडे काय झालं एखाद्या वेळेस लक्षात नाही राहत, अडचण येते, मग पुन्हा सगळं झाल्यानंतर तुम्हाला आठवतं, ते व्हायला नको ना. म्हणून आपण काय केलं, रिव्हिजन मध्ये 1 आणि 2 तो 1 मध्ये फक्त मी तुम्हाला सांगितले, 2 तर तुम्ही सोडून दिला. आता 1.3 चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पहिला दुसरा तिसरा म्हणजे जो पहिला प्रश्न दिला आपल्याला ते तुम्ही सोडवलाय. त्याच्यामध्ये तर काय नाही, तक्ता होता एक, रिकाम्या जागा भरा, ते भरायचं, निचेकाची किंमत काढा, ते तुम्हाला माहीत झालं कशा प्रकारचा गुणाकार करायचा काय. आता यामध्ये प्रश्न तिसऱ्यामध्ये प्रश्न पहिला आपल्याला सोडवायचा. म्हणजे लिहून मिळते है जिसके रास्ते बुलंद होते है का नाही. ध्येय गाठायचे ना आपल्याला, पर होने से कुछ नहीं होता, हौसले से उड्डाणे होते. तुला आत्मविश्वास जागा करायचा, तुझ्यामध्ये जे आत्मविश्वास काय म्हणतो आपण त्याला, मोडकळीस आलाय ना, त्याला ताजं कर ना, थोडस बनव मजबूत. आतापर्यंत अवघड न गेलेला विषय जर अचानक अवघड जात असेल तर मग तुझं सगळ्यात जास्त लक्ष फेसबुक, इंस्टाग्राम, जे काय तुमच्या आयडिया तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंग आहात, है का नाही. पुन्हा बोंबलायचं मग सर थोडंसं कन्फ्युजन झालं. आता हे 2 चलातील रेषीय समीकरण हा धडा मला वाटतं जवळपास आता आपण बऱ्याच वेळेस पाहिला, त्याच्यावर टेस्ट वगैरे पण झाले. आणि तू ह्या ते लक्षात राहिलं म्हणजे मग तू ह्या खालून मार पाहिजे बुडाला, कारण तरास बुडाला झाल्यावर झाड वाळत असते का नाही, तसं तुमचं बुडी एकदा वर पडलं म्हणजे मग काम आपलं जोरात होईल, आहे का नाही. चला बघा, इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न बघून घ्या. 3x + 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता काय करायचं, आपण पहिले जसं होतं तसं 3x + 4y = 10 याला सर मी 1 नाव द्यायचंय
त्याच्यानंतर 4x अधिक 3y बरोबर 5 याला समी 2 नाव द्यायचे. आपण दोघा जणांना नाव दिलेली आहेत. आता समीकरण याच्यात एक सूत्र लय मस्त आहे बघा, तुमच्या लक्षात असेल. आता काय करायचं आपल्याला, समीकरण 1 आणि 2 हे जे दोन समीकरण दिलेले आहेत, वाटल्यास मी तुम्हाला इथे लिहून देतो. समी 1 व 2, समीकरण 1 व समीकरण 2 यांना एका सूत्रामध्ये आपल्याला बसव. सूत्र काय तुझ्याकडं, ax अधिक by अधिक c बरोबर 0 तुलना करून, किंवा काय ते शून्य आहे तुमचा त्या स्वरूपात त्याला तुम्हाला मांडायचं आहे. आता हे मांडताना काय करायचे, सुरुवातीला काय काढायचं तुम्हाला, d. बरोबर, सुरुवातीला काय करायचं आपल्याला, d काढायचं. मग d ची पहिली किंमत इथे येणार 3 आहे म्हणून 3, खाली 4 आहे म्हणून 4, हा एक कंस घ्यायचा. आणि इकडे काय राहणार, हा ऋण 4 आणि इकडं 3, हे दोघं जण झाले. आता ह्या दोघं जणांना काय करायचे, कंसामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. बरोबर, मग आता इथं 3 3 चा गुणाकार म्हणून 3 गुणाकारामध्ये 3. आता इकडे कंस घ्यायचा आहे, त्या कंसामध्ये काय जे काय तुम्हाला चिन्ह दिलेले ते चिन्ह, मग वजा असेल तर वजा, बाकी अधिक असेल तर अधिक. मग आपल्याला वजा 4 गुणिले 4 करायचे. काय करायचं तुम्हाला, वजा 4 गुणिले 4 करायचे. मग आता 3 त्रिक किती रे, 9. बरोबर, मग वजा, आता ह्या दोघांचा गुणाकार किती आलाय तुमच्या, 4 चौक 16. मग वजा 16 का अधिक 16, वजा 16. बरोबर, मग हा आला तुमचा गुणाकार, वजा वजा अधिक. आपल्याला इथं सांगितलं, पण आपण काय करू, 9 अधिक 16 करू. 9 16 किती, 9 अधिक 16 बरोबर. आता d ची किंमत काढायची ना. बरोबर, 9 16 किती, मग 9 16 25. बरोबर, 9 16 25 याची बेरीज आहे. आता ही बेरीज कशी झाली आपल्याकडं, d ची. इथं काय देतं आपल्याला, d. मग d बरोबर किती आलं तुमच्याकडं, 25. आता काय काढायचे तुम्हाला, dx. हा dx काढताना पण तोच कंस घ्यायचा जो कंस आपल्याकडे दिलेला आहे. dx च काय काय किंमत आहे ते इथं मांडून घ्यायचं. इथं 10 आहे, इथं 5 आहे. 10 आणि 5 ही शेवटची संख्या झाली. मधल्या संख्या काय आहेत, मग वजा 4 आणि इकडं 3. मग जशाला तसं परत यांचं कंस, इकडं संख्या मांडायची. वजाबाकी बेरीज काय ते तुमच्या जे चिन्ह आहे ते आपल्याला इथं या ठिकाणी मांडायचे आहे. मग आपण मांडले. आता इथे या दोघांचा गुणाकार करायचा, इथे या दोघांचा गुणाकार. निश्चयाची किंमत तुमच्या पूर्णपणे लक्षात आहे का ते बघा. बरोबर, मग आपल्याला काय करायचं, आता 10 गुणाकारामध्ये 3 पहिल्या कंसामध्ये आले आपले, दुसऱ्या कंसामध्ये वजा 4 गुणाकारामध्ये किती, 5. बरोबर, आता याचा गुणाकार किती आला, 30. जाहीर तरी किती झालं, 30. मग वजा बाकी आहे. मग इकडे पण 4 पंचे 20, 20 पण काय तुमचे वजा. बरोबर, हे 20 वजा आहेत, वजा 20 आहेत म्हणून 20. मग आता काय करायचं तुम्हाला, परत वजा वजा आली, मग म्हणून 30 अधिक 20 इकडे येईल तुमचं उत्तर 50 हे आहे. मग इक्वल टू नॉट इक्वल टू काय तुम्हाला दिलेलं आहे ते बघ, अशा प्रकारचं आहे. काय दिल्या, आता काढायचं काय रे, dy. बरोबर, काढायचं काय, आता काढायचं dy. आता dy ची किंमत काढताना काय करायचं तुम्हाला, 3 आणि 5 चा गुणाकार एका कंसामध्ये, मग 3 आणि 5 चा गुणाकार एका कंसामध्ये वजा. आता इथं काय करायचं, 10 गुणाकारामध्ये 5 आलं. आता हा dy इकडे गुणाकार किती आला तुमचा, 5 त्रिक 15. बरोबर, आणि वजा 5 10 हे 50. 15 आणि 50 हा तुमचा गुणाकार आलेला आहे. असं 4 10 40. आपण 10 आणि 4 चा गुणाकार केलेला आहे. मग आता 15 आणि 40 वजाबाकी करायची तुम्हाला. वजाबाकी किती आली तुमची, 25. बरोबर,
हे झालं आपलं आता सगळ्यांचा गुणाकार करून डी एक्स डी वाय हे जे काय तुम्हाला दिलेलं होतं ते. आता क्रेमरची पद्धत काय सांगते तुम्हाला, मग आपण मांडणार क्रेमर च्या पद्धतीनुसार, कोणानुसार, क्रेमरची पद्धत जी तुम्हाला काय दिलेली आहे त्या पद्धतीनुसार. मग इथे x ची किंमत काढा, क्रेमरचं मत आहे. x ची किंमत काढताना काय करायचं तुम्हाला, इथे घ्यायचा dx आणि छेदामध्ये काय घ्यायचं आहे d, बरोबर. म्हणजे हे पहिलं पद दुसरं पद, d हा आपला पहिल्या पदामध्ये असतो मग तो झालं पहिलं पद आणि dx हा झाला आपला दुसरा पद. आणि इकडं x बरोबर झालं आणि इकडं काय करायचं तुम्हाला y बरोबर. इकडं काय करायचं तुम्हाला y बरोबर. y बरोबर काय वेगळं करायचे का, नाही ना, तेच करायचे dx छेदामध्ये d, ह्याच गोष्टी करायच्या तुम्हाला आणि ह्या समोर शिकताना तुम्हाला पाहिजे. मग म्हणून आता याच्या किमती टाकून घेऊ आपण. dx किती होतं रे बाबा 50, d किती आले आपल्याकडं 25 आले बरोबर. आणि इकडे काय होतं dy किती आलता आपला 25 बरोबर. मग तो अधिक 25 आहे की वजा 25 आहे, तो आपल्याकडे आहे वजा 25, कारण आपण छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केलेली आहे. मग म्हणून dx ची किंमत इथं dx झाली dy dy किती होतं तुमच्याकडे वजा 25, इथं झालेलं आहे आपलं. याला मांडून घेऊ आणि d किती आहे 25. आता सोपं आहे. आता इथे किमती काढायला दोन्ही संख्येला भाग जातो. इथं 25 न 50 ला भाग घालायचे तुम्हाला, तुमचं उत्तर येणार आहे 2 आणि इथं 25 × 25, इथं उत्तर किती येणार आहे तुमचं 1 बरोबर. म्हणजे x बरोबर आपली किंमत आली 2 ही आणि y बरोबर काय किंमत आली तुमची 1 ही किंमत आहे. आता ह्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत x आणि y च्या. हे दिलेले एक सामायिक समीकरणाची काय आहे तुम्हाला काल आपण पाहिलं, ती काय आहे त्या सामायिक समीकरणाची उकल आहे आणि उकलच आपल्याला काढायची होती, मग आपण उकलच काढली. आता असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, मग त्यावेळेस काय करणार आहेस तू. आता बघा पुढचा प्रश्न आहे 4x अधिक 3y वजा 4 होतील. हा प्रश्न 2000 मध्ये झालेला आहे, तो 16 ला 17 ला एवढं मला कन्फर्म नाहीये, पण हा किंवा तो ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न सप्लिमेंटला पण आलेला आहे, बोर्डाच्या परीक्षेला पण असे प्रश्न येतात बघा. बघा असा प्रश्न जर आला तर मग तुमचं कन्फ्युजन 100% होणं साहजिक गोष्ट आहे. प्रश्न इथं दिलेला आपल्याला 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आणि 6x बरोबर 8 वजा 5y. अशा टायमाला काय करायचं तुम्हाला, त्याचं व्यवस्थित मांडा द्याला आणि काय करा, इथं समीकरण 1 तयार करताना जी तुमची गडबड होणार आहे ती गडबड आपल्याला टाळायची आहे बरोबर. आता इथं काय दिले तुम्हाला 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 हा दिलेला आहे. त्याला समीकरण 1 करताना व्यवस्थित करा. इथं 4x जसेला तसा घ्या, अधिक 3y जसेला तसे घ्या, वजाचं चिन्ह काढून टाका बरोबर 4. याला काय करा समी 1 नाव द्या. आता इथं थोडंसं तुम्ही गोंधळून जाऊ शकता, कारण 6x बरोबर 8 दिलेले आहे तुम्हाला बरोबर. मग काय करायचा, तो 6x आपल्याकडे जशाला तसा बरोबरचं चिन्ह काढा, इथं अधिक 8 घ्या. आता तिकडे वजा 5 आहे, तिकडे काय दिले आपल्याला वजा 5, सॉरी वजा 5 ला अधिक 5 मध्ये कन्वर्ट करा बरोबर 8 इथं घ्या. समीकरण 2 तयार झालं. आणि समीकरण कोणतंही तयार करताना आपल्याकडे गडबड झाली नाही पाहिजे. गडबड झाली पाहिजे का नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे गडबड होणार त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे गोंधळून जाणार, मग तुमचं गणित सोडवायचं आहे ते सोडवायचं राहून जाणार, सगळ्या अडचणीला तुम्हाला सामना करावा लागणार, मग कोणाला वेळ भेटणार नाही
हे का नाही? असं नाही. आता याच्यात काय करायचं आहे? मग आपलं सूत्र ax अधिक by अधिक c बरोबर 0 अशी तुलना करून, किंवा जे काय तुमचं सूत्र तुम्हाला आपल्याला ह्या याच्यातच मांडायचं, ax अधिक by अधिक c या स्वरूपामध्ये ते आपल्याला मांडायचे आणि त्या स्वरूपामध्ये आपण त्याची मांडणी करणार आहोत. आता मांडले. आता याची तुलना कशा सोबत करायची, तुम्हाला काय सूत्र आहे? मग आपण लिहा, इथे लिहा समी 1 आणि समी 2 लिहावाच लागतंय. समी 1 व समी 2 सूत्र काय तुमच्याकडं? हे किंवा ही जे काय तुम्हाला समीकरण 1 समीकरण 2 दिलेले आहे, ax अधिक by बरोबर c हे सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. या स्वरूपात आहेत. कोणत्या स्वरूपात आहेत? या स्वरूपात आहेत किंवा शॉर्टमध्ये. हा आता इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? डी. पहिले काय काढायचं आहे? डी. मग डी चे काय काय आहेत ते बघायचं. डी सोबत कोण कोण आहे रे? जे सुरुवातीला आहे तो 4 6. मग इथे 4 घ्यायचे, 6 घ्यायचे, कुठं 6 4च्याच खाली घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरी संख्या काय दिलेली आहे तुम्हाला ती बघायची. दुसरी संख्या आहे 3 आणि 5. हे 3 आणि हे 5. इथं 3 इथं 5. गुणाकार करता आला पाहिजे आपल्याला. गुणाकार तर करता येतो आपल्याला, बरोबर. मग आता पहिल्या कंसात 53 गुणाकार आहे म्हणून पहिल्या कंसात आता इथं 4 गुणाकारामध्ये 5. मग वजा करायची बेरीज, वजाच करायची. मग इकडं 3 गुणाकारामध्ये 6, बरोबर. आता यांचा काय गुणाकार आला? 4 म्हणजे किती? 20. 3 6 किती? 18. मग इकडं उत्तर किती येणार आहे तुमचं? 2, बरोबर. कारण 20 मधून किती वजा करायचे तुम्हाला? 18 वजा करायचे. 18 वजा होतात का? होतात. म्हणून मग आपल्याला 18 वजा करायचे. 18 वजा केले, इक्वल टू नॉट इक्वल टू इथं लिहायचं. त्याच्यानंतर तुला काढायचा dx. मग dx बरोबर किमती मांडून घ्यायच्या. काय dx ची किंमत? इथं 4 आहे, इथं 8 आहे. जी शेवटची संख्या आपल्याला दिलेली होती ती, आणि पुन्हा नंतर हेच संख्या इथं मांडायची. 1 3 आणि 1 5. मग यांचा गुणाकार जसा आपण मग असं केला तसाच त्याच प्रमाणात करायचा आहे, बरोबर. आता इथं कशाचा गुणाकार होणार? dx मध्ये 4 गुणाकारामध्ये 5 जे आपण वर लिहिलं ते. आता इकडच्या कंसामध्ये कशाचा गुणाकार होणार? 3 आणि 8चा. मग इथं मांडायचं हे 3. हे 3 गुणाकारामध्ये 8. 8 तरी किती? 24. 4 म्हणजे किती? 20. इथं आले 20 वजा 8 तरी 24 इथं आलं. आता इथं दोघांची बेरीज जर केली तुम्ही तर 20 मधून 24 वजा करायचे म्हणजे येणारी संख्या तुमची ऋण संख्या येणार. आता इथं काय काढायचं आहे तुम्हाला? dy. dy पण आपल्याला दिलाय. मग डीवायचं तेच 4 आणि 6 पहिली संख्या. आता इकडे जे मागच्या संख्या कोणकोणत्या आहेत? ह्या 4 आणि 8 या घ्यायच्या. म्हणून मग तुम्हाला काय करायचं? 4 आणि 8चा गुणाकारामध्ये मांडायचं. 4 आणि 8, बरोबर. आता इथं बरोबर 8 आणि 4चा गुणाकार इकडे 4 आणि 6चा गुणाकार जे काय तुम्हाला दिलेलं आहे ते. मग आपण घेऊ 4 गुणाकारामध्ये 8, दुसऱ्या कंसात 4 गुणाकारामध्ये 6 वजा जशाला तसं 4 गुणाकारामध्ये 6. आता काय आलं उत्तर तुमचं बघा. ओके का? मग आता इथं करा 8 चौक किती? 32. 32 वजा किती करायचे तुम्हाला? 24. मग 24 32 मधून 24 गेले, राहिले किती? 8, बरोबर. आता हेच आपल्याला त्या स्वरूपात मांडायचे. डी एक्स छेद डी आणि डी वाय छेद डी ह्या स्वरूपात तुम्हाला मांडलं की तुमचं उत्तर काढायला तुम्हाला सोपं, बरोबर. मी इथं लिहितो 32 वजा किती आलं रे आपलं? 32 वजा 24. आता 32 मधून 24 जर गेले तर राहिले किती? 8. मग ते 8 इथं जशाला तसे
काय करायचं तुला क्रॅमरच्या पद्धतीनुसार याच्या किमती काढायच्या. बरोबर दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला क्रॅमरच्या पद्धतीनुसार याच्या किमती काढायच्या आहेत. मग आता किमती काढताना काय काय करायचंय, जे काय आपल्या तुमच्या किमती आलेल्या होत्या त्या किमती तुम्हाला या ठिकाणी मांडून घ्यायच्या आहे. बरोबर. मग dx किती रे, चला करा. आणि करताना तुमच्या आलेल्या किंमत तुमच्या जे काय तुमचं नोटबुक आहे त्या नोटबुक वरती वगैरे व्यवस्थित ठेवत जा. तुमच्या ध्यानात राहत नाही काय आलं तर काय गेलं, असं करू नका, हे का नाही. असं केल्याने कसं होईल मग आपलं, आता बघा x बरोबर dx किती आलं आपल्याकडं, -4 छेदामध्ये किती 2. इकडे y बरोबर dy ची किंमत किती आली तुमच्या 8 छेदामध्ये किती 2, कारण छेद काय वेगळं येणार आहे का नाही. आता इथं भागाकार झाला तुमचा x बरोबर -4 ला भाग आणायचा. x बरोबर किंमत आली तुमची -2. आता इथं पूर्ण भाग जातो बघा y ला, आणि y बरोबर किती आलं, y बरोबर आलं तुमचं 4. म्हणून एका कंसामध्ये आपल्याला x आणि y घ्यायचे आणि दुसऱ्या कंसामध्ये तुमच्या आलेल्या ज्या काय किंमत आहे, इथं x ची किंमत आली आपल्याकडे 2, y ची किंमत आलेली आहे आपल्याकडे 4. ही या समीकरणाची काय झाली, उकल झाली. मग इथं लिहायचं हे किंवा ही दिलेल्या एक सामायिक समीकरण शिकायचं. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. काय आहे, उकल आहे. आता पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आहेत का तुमच्या बघा. आता याच्यामध्ये कोणता प्रश्न असा आहे का जे तुम्हाला अवघड जाणार आहे ते पहा. आणि आपल्याला पेज नंबर 15-16 वर पण याच्या व्यवस्थित उत्तर कसं काढायचं काय काढायचं या संदर्भामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण सोडू शकतो. आपल्याला यामध्ये 6 ते 7 प्रश्न दिलेले आहेत. एक सामायिक समीकरणामध्ये आपली मला वाटतं 2-3 काहीतरी झाले. किती रे तू बर सोडून झाले बर. हा चल घ्या पटकन. अशा प्रकारे काढायचे, सोपं आहे. पुढचं बघायचं का बघा एकदा. पुन्हा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का रे, हा एखादा प्रश्न जे तुम्हाला आला नाही किंवा त्याच्याबद्दल आणखी तुमच्या मनामध्ये भीती आहे हे का नाही, आणि थोडंसं ऑनलाईनला बाकीचे ॲप बघणं टाळा. थोडंसं पेपर जवळ आलेत आपले, प्रॅक्टिस करावं लागेल. टेस्ट पेपर चालू आहे ते सोडवावं लागतील. सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. झालं का, झालं नाही.